Students, now you are entered in 12th class. Yesterday, Hingalji sir had introduced to you with our 12th English textbook and question paper pattern. Now, today I am going to start a first lesson, Unit 1.1, An Astrologer's Day, written by R.K. Narayan. Boys, students, R.K. Narayan is one of the best novelist and short story writer. His An Astrologer's Day is a famous short story. So, before going to start this lesson, let us see about its icebreakers. Let us see first question of icebreaker. Students, look here. What is the first question? Discuss with your partner and complete the activity. Here is given a table and we have to complete this activity. Question is, what are your strengths? What are your strengths means तुमच्याकडे कोणती चांगली गोष्ट आहे किंवा तुमची बलस्थानं कोणती. In this table there are 3 columns: strength, why do you feel so, and dream career. Here first one is already given. First point is painting and drawing. This is my strength. My strength is painting and drawing. So why do you feel so? So here is given can visualize and express. Means by painting and drawing we can visualize a thing or express our feelings. पेंटिंग अँड ड्रॉइंगच्या द्वारे आपण एखादी गोष्ट दाखवू शकतो आणि आपल्या भावना सुद्धा व्यक्त करू शकतो. पुढचा पॉइंट आहे म्हणजे ड्रीम करिअर. ड्रीम करिअर म्हणजे या पेंटिंग अँड ड्रॉइंग मधून आपल्याला कोणतं करिअर ऑप्शन आहे. इट मे बी कमर्शियल आर्टिस्ट और कार्टूनिस्ट. आपण एखादा कमर्शियल आर्टिस्ट बनू शकतो किंवा कार्टूनिस्ट सुद्धा बनू शकतो. सेकंड वी कॅन से singing. Singing is also a good strength. So I feel so because it is sweet. Because my voice is sweet. मला वाटतं सिंगिंग हे माझं स्ट्रेंथ आहे कारण माझा आवाज गोड आहे. And dream career is singer. Next one is dancing and acting. So by dancing and acting we can express our emotions. So it is very expressive. आपल्या भावना आपले मन व्यक्त करता येतं. And profession for this, that is we can become a dancer, actor or choreographer. Next one is cooking. So I like cooking food or I enjoy making food. And my dream career is becoming a chef. So this first question is about our strength and what do we feel about it and dream career. आपण त्यामधून कोणतं करिअर करू शकतो. Let us see the second question. The scene in a local market of a village, town, city is very attractive. Means when we go to the market, it may be in village, town or city, the scene of that market is very attractive. म्हणजे बघा मुलांनो, एखाद्या वेळेस आपण जेव्हा बाजारात जातो तिथलं सीन किंवा दृश्य हे अतिशय अट्रॅक्टिव्ह असतं. पीपल विथ डिफरंट ऑक्युपेशन्स सेल्स देअर वेअर्स. सो देर आर मेनी पीपल्स अँड दे आर फ्रॉम डिफरंट ऑक्युपेशन्स. दे आर सेलिंग मेनी थिंग्स अँड वेअर्स. बघा तिथं आपल्याला वेगवेगळे लोक दिसतात, वेगवेगळ्या वस्तू ची खरेदी विक्री आपल्याला सुद्धा पाहायला मिळते. डिस्कस विथ युअर पार्टनर द व्हरायटी ऑफ ॲक्टिव्हिटीज ॲट द लोकल मार्केट. इथं आपल्याला काय सांगितलेलं आहे? डिस्कस विथ युअर पार्टनर द व्हरायटी ऑफ ॲक्टिव्हिटीज ॲट द लोकल मार्केट. लोकल मार्केटमध्ये कोणकोणत्या ॲक्टिव्हिटी होतात किंवा कृती दिसतात आपल्याला ते डिस्कस करायचं आहे. आता इथे एक दिलेलं आहे सेलिंग फ्लावर्स, सेलिंग ग्रोसरी. म्हणजे फुलं
किंवा किराणा माल ग्रोसरी विकताना आपल्याला दिसतात. तसंच सेलिंग अँड बाईंग युटेन्सिल्स, टॉईज, क्लोथ्स, फुटवेअर्स, फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. बघा, सेलिंग अँड बाईंग म्हणजे खरेदी विक्री कशा कशाची होते. युटेन्सिल म्हणजे घरगुती वस्तूंची, फळं, भाजीपाला, खेळणी, कपडे, फुटवेअर्स ह्या सगळ्यांची खरेदी विक्री आपल्याला तिथं दिसते. आणखी काय काय दिसतं बघा. बार्गेनिंग. बार्गेनिंग म्हणजे एखादी वस्तू घेताना केलेली घासाघाशी किंवा बार्गेनिंग आपण म्हणतो. ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स. ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स म्हणजे मालांची वाहतूक ने-आण करताना दिसतं. त्याचबरोबर बेगर्स दिसतात. बेगर्स म्हणजे भिकारी दिसतात. तसंच परफॉर्मिंग मॅजिक ट्रिक्स, स्नेक शो, सिंगिंग परफॉर्मन्सेस बाय रोड साईड परफॉर्मन्स एक्सेट्रा. तसंच तिथं आपल्याला काय दिसतं, मॅजिक ट्रिक्स, जादूचे खेळ बघायला मिळू शकतात. स्नेक शो, त्याचबरोबर सिंगिंग परफॉर्मन्सेस म्हणजे रस्त्याला भिकारी वगैरे गाणं गाताना सुद्धा आपल्याला दिसतात. अशी वेगवेगळी आकर्षक दृश्य आपल्याला भाजी मार्केटमध्ये किंवा भाजी बाजारामध्ये किंवा लोकल मार्केटमध्ये आपल्याला दिसतात. लेट अस सी नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. इन अ विलेज, टाउन, सिटी, it is quite a common sight to see an astrologer sitting by the roadside with his professional equipment. So, what is this question or activity? बघा, विलेज, टाउन, सिटी आपल्याला त्या ठिकाणी एक कॉमन गोष्ट दिसते. काय दिसते तर an astrologer sitting by the roadside. So here is the word astrologer. ॲस्ट्रॉलॉजर्स, आपण हा लेसन पण हाच पाहतोय, अँड ॲस्ट्रॉलॉजर्स डे. मग ॲस्ट्रॉलॉजर म्हणजे काय? सो अन ॲस्ट्रॉलॉजर मीन्स दॅट पर्सन हू टेल्स अस अबाउट आवर फ्युचर. ॲस्ट्रॉलॉजर म्हणजे भविष्य सांगणारी व्यक्ती किंवा ज्योतिषी जो आपलं भविष्य सांगतो. आणि तो कुठं असतो? रोड साईडला. अँड विथ हिज प्रोफेशनल इक्विपमेंट. प्रोफेशनल इक्विपमेंट म्हणजे त्याच्यासाठी लागणारी साधनं, वेगवेगळे साहित्य घेऊन तिथं बसलेला असतो. डिस्कस विथ युअर पार्टनर अँड लिस्ट द रिक्वायरमेंट फॉर धिस ट्रेड. ट्रेड म्हणजे व्यवसाय. ह्या व्यवसायासाठी तर आपल्याला कोणकोणती साधनं लागतील त्याचे एक लिस्ट करायचे आहे. आता इथं दिलेलं आहे बघा, पॅरट ऑर कार्ड्स. बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसतं की तिथे एक पॅरट असतो आणि कार्ड पसरलेले असतात आणि आपण भविष्य विचारायला गेल्यावर ते पॅरट पिंजऱ्यातून बाहेर येतो आणि एखादं कार्ड उचलतो आणि त्याच्यावरून आपलं भविष्य तो ज्योतिषी सांगत असतो. त्याचबरोबर आणखी काय दिसतं? कवरी, शेल, ॲब्स्क्युअर चार्ट्स, नोटबुक, पिक्चर्स, पॅमिरा रायटिंग. म्हणजे बघा, कवड्या दिसतात, तिथं शेल शंख असतं. ॲब्स्क्युअर चार्ट्स म्हणजे ते ज्योतिषी काहीतरी पुटपुटत असतात. नोटबुक्स, वहीमध्ये काहीतरी रेखाटन करतात. पिक्चर्स असतात. पॅमिरा बुक्स असतात म्हणजे आपण हात पाहून जे भविष्य सांगतो ना त्याच्याबद्दल असणारी पुस्तकं असतात. आणखी काय काय दिसतं? फोटोज ऑफ गॉड्स, पंचांग, ऑल दीज थिंग्स वी कॅन सी देअर. आपल्याला ह्या सगळ्या वस्तू किंवा गोष्टी तिथं दिसतात. लेट अस सी नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. There are common unreasonable beliefs among people living in our society. आता in our people there are some beliefs. आपल्या लोकांच्या मध्ये काहीतरी एक अंधविश्वास असतात. आता ते काय कॉमन अंधविश्वास असतात बघा. Certain common events are linked with superstitions. म्हणजे some events are linked with superstitions. काही गोष्टी ह्या कुणाशी जोडल्या जातात तर सुपरस्टिशन म्हणजे अंधश्रद्धेशी. लिस्ट सच इव्हेंट्स, डिस्कस द सुपरस्टिशन्स लिंक्ड विथ देम अँड मीन्स ऑफ देअर इरेडिकेशन. सो लिस्ट दॅट इव्हेंट्स. आता कुठल्या गोष्टी आपण असं अंधश्रद्धा वाटतात आपल्याला बघूया. इथे एक दिलेलं आहे बघा, अ कॅट क्रॉसिंग युअर पाथ. म्हणजे आपण रस्त्यानं चाललोय आणि त्या आपल्या वाटेमध्ये किंवा वाटेवरून जाताना मांजर आडवं गेलं की आपण अपशकुन समजतो. तसंच काही गोष्टीसुद्धा बघा कोणकोणत्या आहेत.
to cut the nails at night, breaking mirror, buying salt at evening time. बघा रात्रीच्या वेळेला नख कापणे, आरसा फुटणे, संध्याकाळी मीठ विकत घेणे. ऑल दीज आर सुपरस्टिशन्स अँड ऑल्सो बिलीफ इन सुपरनॅचरल पॉवर्स. म्हणजे अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणे. आता अंधश्रद्धेवर आपण एखादं पडका घर वगैरे असलं तर तिथं आपण भीतो. अंधश्रद्धा असते की तिथं भूत असतात. अमावस्येच्या वेळेला रात्री अपरात्री फिरायचं नाही. हे सगळे काय आहेत? अंधश्रद्धा आहेत. आता त्याचं काय करायचं आहे? मीन्स ऑफ देअर इरॅडिकेशन. इरॅडिकेशन म्हणजे निर्मूलन. आता कशा प्रकारे लोकांच्या मनातील ह्या अंधश्रद्धा आपण घालवू शकतो? कशा पद्धतीने बघा, बाय कीपिंग सायंटिफिक ॲटिट्यूड. लोकांच्या मनामध्ये सायंटिफिक ॲटिट्यूड निर्माण केला तर म्हणजे विज्ञानवादी दृष्टिकोन. बाय क्रिएटिंग सोशल अवेअरनेस. सामाजिक जनजागृती करून. बाय टेलिंग बॅड इफेक्ट. त्याचे होणारे वाईट परिणाम सांगून. थ्रू एज्युकेशन, स्टेज शोज एक्सेट्रा. शिक्षणाद्वारे स्टेजवर किंवा रोडवर शोज करून आपण लोकांच्या मनातील अशा अंधश्रद्धा घालवू शकतो. सो स्टुडंट्स, इन दिस वे वी हॅव सीन आईस ब्रेकर्स ऑफ दिस लेसन. नाव लेट अस सी समथिंग अबाउट द रायटर R.K. Narayan. R.K. Narayan, who was born in 1906 and died in 2001. R.K. नारायण यांचा जन्म 1906 साली झाला होता आणि त्यांचा मृत्यू 2001 साली. रसीपुरम कृष्णस्वामी अय्यर नारायण स्वामी. हिज फुल नेम इज रसीपुरम कृष्णस्वामी अय्यर नारायण स्वामी. हे त्यांचं पूर्ण नाव आहे. was one of the best known novelists among Indian English writers. He is famous for his novels. आता R.K. नारायण हे कशासाठी प्रसिद्ध आहेत तर भारतीय नॉव्हेलिस्ट, कादंबरीकार म्हणून ते प्रसिद्ध आहेत. He is the author of 14 novels, 5 volumes of short stories and a number of travelogues. So, he is the author of 14 novels. It means he had written 14 novels. तिने जवळपास 14 नॉवेल्स, कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. 5 व्हॉल्यूम्स ऑफ शॉर्ट स्टोरीज. शॉर्ट स्टोरीजच्या 5 व्हॉल्यूम्स म्हणजे खंड आहेत. अँड नंबर ऑफ ट्रॅव्हलॉग्स अँड हॅज अ कलेक्शन ऑफ नॉन फिक्शन टू हिज क्रेडिट्स. ही हॅड रिटन ट्रॅव्हलॉग्स, प्रवास वर्णन लिहिलेले आहेत. अँड मेनी कलेक्शन ऑफ नॉन फिक्शन. He also wrote his memoir My Days 1975. So त्याच्या आठवणीसुद्धा त्याने एका पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे माय डेज. नारायण क्रिएटेड द इमॅजिनरी टाउन ऑफ मालगुडी वेअर रिअलिस्टिक कॅरेक्टर्स इन अ टिपिकल इंडियन सेटिंग लिव्ड अमिड अनप्रेडिक्टेबल इव्हेंट्स. सो इन हिज स्टोरी ही हॅड क्रिएटेड अ टाउन. त्यांच्या कथेमध्ये त्यांनी एक गाव, इमॅजिनरी गाव म्हणजे काल्पनिक गाव तयार केलेलं आहे. त्या गावाचं नाव आहे मालगुडी. बट द कॅरेक्टर ऑफ दिस स्टोरीज आर टिपिकल इंडियन सेटिंग. आणि त्या गावातील जे कॅरेक्टर्स आहेत, लोक आहेत, कसे आहेत? टिपिकल इंडियन सेटिंग म्हणजे अतिशय टिपिकल भारतीय आहेत. अँड लिव्ड अमिड अनप्रेडिक्टेबल इव्हेंट्स म्हणजे असं साध्या सुध्या वेशामध्ये असणारे असं छोटंसं गाव आहे ते. ही स्टोरीज आर ग्राउंडेड इन compassionate humanism and celebrated the humor. So there we can see humanism and human. त्या स्टोरीमध्ये भरपूर मानवतावादी दृष्टिकोन दिसतो, ह्युमर, विनोदबुद्धी दिसते, अँड एनर्जी ऑफ ऑर्डिनरी लाईफ. सामान्य लोकांचं जीवन आणि त्यांची एनर्जी ह्या त्यांच्या कथेमधून किंवा मालगुडी डेजच्या गावातील लोकांच्यामधून तिने दाखवलेलं आहे. His stories are characterized by a simple style and subtle humor. So his stories are very simple and humoric.
अतिशय साधे आणि विनोदबुद्धीनं त्यानं अशा कथा लिहिलेल्या आहेत. नारायण वॉज इंट्रोड्युस्ड टू अमेरिकन रीडर्स इन 1952 बाय द मिचिगन स्टेट युनिव्हर्सिटी प्रेस. स्टुडंट्स, आर के नारायण हे भारतामध्ये प्रसिद्ध होतेच. भारतातील प्रत्येक व्यक्ती त्यांना जवळपास ओळखत होती. त्यांची पुस्तकच इतकी फेमस झाली होती. पण 1952 म्हणजे 1952 साली ते अमेरिकेमध्ये सुद्धा ओळखले जाऊ लागले. अमेरिकन वाचकसुद्धा त्यांची पुस्तकं वाचू लागले. हे कशामुळं? तर मिचिगन स्टेट युनिव्हर्सिटी प्रेस ह्या प्रेसमध्ये त्यांची पुस्तकं पब्लिश केली आणि अमेरिकन वाचक वर्गसुद्धा आर के नारायण यांच्या पुस्तकाला मिळाला. दीज इन्क्ल्यूड, आता कोणकोणती पुस्तकं तिथं प्रसिद्ध होती बघा. स्वामी अँड फ्रेंड, द बॅचलर ऑफ आर्ट्स 1937, द डार्क रूम 1938, अँड ॲस्ट्रॉलॉजर्स डे अँड अदर स्टोरीज 1947, मिस्टर संपत 1949, द फायनान्शियल एक्सपर्ट 1954, वेटिंग फॉर द महात्मा 1955, द गाईड 1958 अँड मेनी अदर बुक्स. बघा, अमेरिकेतील वाचकांनी कुठली कुठली पुस्तकं वाचलेत बघा. बॅचलर ऑफ आर्ट्स, द डार्क रूम, स्वामी अँड फ्रेंड्स, ॲस्ट्रॉलॉजर्स डे, मिस्टर संपत, द गाईड, वेटिंग फॉर द महात्मा. ही सगळी पुस्तकं अमेरिकेतील वाचक वर्गाने वाचून काढली आहे आणि त्यामुळे त्यांची आर के नारायण यांची ओळख अमेरिकेमध्ये झाली किंवा अमेरिकन वाचक त्यांना ओळखू लागला. हिज नॉवेल द गाईड won him the Sahitya Academy Award in 1961, the most coveted literary honor in India. So, R.K. Narayan, he had given the Sahitya Academy Award in 1961. R.K. नारायण यांना साहित्य अकॅडमी अवॉर्ड 1961 साली देण्यात आला, विच इज वन ऑफ द कवेटेड लिटररी ऑनर. बघा, हा एक कवेटेड लिटररी ऑनर्स म्हणजे लोकांना हवा हवा असं वाटणारा एक सन्मान होता आणि त्यातला एक सन्मान म्हणजे साहित्य अकॅडमी अवॉर्ड. आणि त्यांना कुठल्या पुस्तकासाठी मिळालेलं आहे तर द गाईड. हिज रायटिंग इज डिस्टिंग्विश्ड बाय ह्युमर अँड अनऑफेंडिंग आयरनी, a unique Indianness and simplicity which is utterly charming and authentic. So, his writing is distinguished by humor. आता त्यांच्या लेखनामध्येच एक वैशिष्ट्य आपल्याला दिसतं, ह्युमर, अनऑफेंडिंग आयरनी. बघा, विनोद बुद्धी दिसते, आयरनी आहे, विरोधाभास आहे, युनिक इंडियननेस. त्याने भारतातील लोकांचा स्वभाव, इथलं वातावरण, नेचर त्यामध्ये दाखवलेलं आहे. सिम्प्लिसिटी, अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये, अँड अटरली चार्मिंग अँड ऑथेंटिक, आणि अतिशय आकर्षक आणि मनमोहक असं त्यांचं लेखन आहे. म्हणून प्रत्येक जणांना आर के नारायण हे आपलेसे वाटत होते. नारायण टिपिकली पोर्ट्रेस द पिक्युलॅरिटीज ऑफ ह्युमन रिलेशनशिप अँड द आयरनीज ऑफ इंडियन डेली लाईफ. सो ही हॅड पोर्ट्रेड म्हणजे चित्रित करणे. आता आर के नारायण यांनी काय चित्रित केलेलं आहे किंवा काय दाखवलेलं आहे त्यांच्या पुस्तकातून किंवा त्यांच्या कथेतून, दॅट इज पिक्युलॅरिटीज ऑफ ह्युमन रिलेशनशिप, म्हणजे मानवी नात्यांचं वैशिष्ट्य त्यांनी त्यातून दाखवलेलं आहे, तिचे स्पेशल दाखवलेलं आहे. अँड आयरनीज ऑफ इंडियन डेली लाईफ, आणि भारतीय लोकांचं रोजचं जीवन यामधून त्यांनी आयरनी किंवा विरोधाभास दाखवलेला आहे. His style is graceful, marked by genial humor, elegancy and simplicity. He very gracefully, he had written many novels, fictions, short stories gracefully, and which is elegant and simple. अतिशय साधं, मनमोहक आणि लोकांना आकर्षक वाटणारं विनोद बुद्धीनं त्यांनी लिखाण केलेलं आहे. So, in this way, we have studied our writer R.K. Narayan. Students, we have seen icebreakers and writers' information of this lesson and astrologers' day. So, we have already seen that
हु इज ॲस्ट्रॉलॉजर. आपण आधीच पाहिलेलं आहे की ॲस्ट्रॉलॉजर हा कोण आहे किंवा कोण असते. म्हणजे ॲस्ट्रॉलॉजर्स मीन्स अ पर्सन हु टेल्स पीपल्स फ्युचर. लोकांचं भविष्य सांगणारी व्यक्ती म्हणजे ॲस्ट्रॉलॉजर्स म्हणजेच ज्योतिषी. अँड ॲस्ट्रॉलॉजर्स डे. आता ही एक शॉर्ट स्टोरी आहे अँड ॲस्ट्रॉलॉजर्स डे. ह्यामध्ये तिने ॲस्ट्रॉलॉजर म्हणजे तो जो ज्योतिषी आहे त्याचा अखंड दिवस कसा गेला ह्याविषयी ह्या स्टोरीमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. अतिशय सुंदर अशी स्टोरी आहे. बघूया काय म्हणतात लेखक. पंक्च्युअली ॲट मिड डे ही ओपन्ड हिज बॅग अँड स्प्रेड आउट हिज प्रोफेशनल इक्विपमेंट. सो पंक्च्युअली ॲट मिड डे, पंक्च्युअली विदाउट मिसिंग एनी टाईम, कुठलाही वेळ न दवडता किंवा अतिशय पंक्च्युअल असणारी ही व्यक्ती, ही मीन्स ॲस्ट्रॉलॉजर, आपल्या कथेतील ज्योतिषी. ही ओपन्ड हिज बॅग, त्यानं आपली बॅग ओपन केली. मिड डे मीन्स दुपारची वेळ होती. अँड स्प्रेड आउट हिज प्रोफेशनल इक्विपमेंट. स्प्रेड आउट म्हणजे पसरणे. त्याने खाली कापड अंथरलेलं असतं आणि त्या कापडावर सगळ्या आपल्या ज्योतिष किंवा भविष्य सांगण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू पसरलेल्या होत्या. अरे त्यात काय काय वस्तू होत्या. विच कन्सिस्टेड ऑफ अ डझन कवरी शेल, अ स्क्वेअर पीस ऑफ क्लॉथ विथ ऑब्स्क्युअर मायस्टिक चार्ट्स ऑन इट, अ नोटबुक, अ बंडल ऑफ पॅमिरा रायटिंग एक्सेट्रा. काय काय बघा, याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. सो व्हॉट इक्विपमेंट्स अँड ॲस्ट्रॉलॉजर्स ब्रिंग फॉर हिज बिझनेस. त्याच्या बिझनेससाठी प्रोफेशनसाठी कोणकोणते इक्विपमेंट आणलेलं आहे बघा बरं. अ डझन कवरी सेल. आता कवरी शेल इथं मिनिंग दिलेलं आहे बघा. कवरी मीन्स अ सी ॲनिमल. मुलांना तुम्ही जे वाळूत खेळताना तुम्हाला शंख शिंपले मिळतात, ते शंख शिंपले म्हणजेच कवड्या. त्याला मराठीमध्ये कवड्या असं म्हणतात. अ स्क्वेअर पीस ऑफ क्लॉथ विथ ऑब्स्क्युअर मायस्टिक चार्ट्स ऑन इट. देर इज वन स्क्वेअर पीस ऑफ क्लॉथ. कापडाचा चौकोनी तुकडा होता आणि त्याच्यावर काय होतं, ऑब्स्क्युअर म्हणजे डिफिकल्ट टू अंडरस्टँड, आपल्याला समजायला कठीण असं काहीतरी लिहिलेलं होतं. इथं आणखीन एक शब्द आहे मायस्टिक. मायस्टिकचा पण अर्थ इथं दिलेला आहे बघा. समथिंग दॅट रिलेट्स टू सुपरनॅचरल पॉवर्स अँड इज नॉट इझिली अंडरस्टूड. म्हणजे समथिंग दॅट रिलेट्स टू सुपरनॅचरल पॉवर म्हणजे सुपरनॅचरल पॉवर, दैवी शक्तीशी काहीतरी संबंधित किंवा नॉट इझिली अंडरस्टूड, आपल्याला काही समजणार नाही असं. म्हणजे ते चौकोनी कापडाचा तुकडा होता, त्याच्यावर काहीतरी रेखाटलेलं होतं आणि ते भविष्य सांगण्यासाठी तो यूज करायचा. चार्ट्स ऑन इट, त्याच्यावर काहीतरी चार्ट होता. अ नोटबुक, एक वही होती. बंडल ऑफ पॅमिरा रायटिंग. पॅमिरा रायटिंग म्हणजे अ काइंड ऑफ पाम, हस्तरेषा बघून जे भविष्य सांगतात ना त्याला पॅमिरा म्हणजे अशा हस्तरेषाच्या आकृत्या किंवा हस्तरेषा असणारं पुस्तक किंवा चार्ट्स त्याच्याकडं होते. या सगळ्या वस्तू तो भविष्य सांगण्यासाठी वापरणार होता. हिज फोरहेड वॉज रिप्लेडंट विथ sacred ash and vermilion. His eyes sparkled with a sharp abnormal gleam which was really an outcome of a continual searching look for customer. बघा मुलांनो, इथं लेखकानं ॲस्ट्रॉलॉजरचं आता वर्णन केलेलं आहे. मगाशी त्याला लागणाऱ्या वस्तू कोणत्या आहेत ते सांगितलेले आहेत आणि इथं आता त्यांनी लेखकानं ॲस्ट्रॉलॉजरचं वर्णन केलेलं आहे. हिज फोरहेड वॉज रेस्प्लिडंट. फोरहेड म्हणजे कपाळ. रेस्प्लिडंट मीन्स ब्राईट, डॅझलिंग अँड इम्प्रेसिव्ह. अतिशय कपाळ असं तेजस्वी चमकणारं होतं. विथ सॅक्रेड ॲश अँड व्हर्मिलियॉन. सॅक्रेड ॲश म्हणजे राख. त्यानं कपाळावर असं विभूती किंवा राखाचे पट्टे ओढले होते. अँड व्हर्मिलियॉन म्हणजे कुंकू किंवा सिंदूर. त्याच्यावर लाल असं कुंकू त्यानं लावलेलं होतं किंवा सिंदूर लावलेला होता. हिज आईज स्पार्कल्ड विथ शार्प ॲबनॉर्मल ग्लिम. हिज आईज आर ऑल्सो स्पार्कल्ड. अतिशय चमकदार डोळे. अँड वॉज रिअली आउटकम ऑफ कंटिन्युअल सर्चिंग लुक फॉर कस्टमर. त्याच्या डोळ्याकडे काय बघितलं तर आपल्याला असं जाणवतं की ही इज ऑलवेज लुकिंग फॉर कस्टमर्स.
तो कस्टमरच्या शोधात आहे किंवा कस्टमरची वाट पाहत आहे असं त्या डोळ्यामधून जाणवत होतं. But which his simple clients took to be prophetic light and felt comforted. When any clients came to him, जर एखाद्या वेळेस त्याचं एखादं गिऱ्हाईक त्याच्याजवळ आलं तर तो एकदम कसा वाटतो, फेल्ट कम्फर्टेड, त्याला अतिशय समाधान वाटतं. द पॉवर ऑफ हिज आईज वॉज कन्सिडरेबली एनहान्स्ड बाय देअर पोझिशन प्लेस्ड ॲज दे वर बिटवीन द पेंटेड फोरहेड and the dark whiskers which streamed down his cheeks. So, the power of his eyes, त्या डोळ्यामध्ये कशी ताकद जाणवत होती किंवा एक चमक होती. was considerably enhanced means increased करणे, ज्याच्यामुळं increased by their position placed as they were between the painted forehead means his eyes has enhanced position, म्हणजे ते डोळ्याची नजरसुद्धा एवढी एनहान्स इन्क्रीज होत होती. कशामुळं? दॅट बिटवीन टू आईज देअर इज फोरहेड्स विच इज पेंटेड. दोन डोळ्याच्या मध्ये जे कपाळावर त्याचं पेंटेड फोरहेड म्हणजे कपाळावर आपण पाहिलेलं आहे विभूती लावलेली असते, त्याच्यावर सिंदूर लावलेलं असतो, बरोबर कपाळावर त्याच्या खाली डोळ्यामुळे डोळ्यामध्ये एक चमक आहे. डार्क व्हिस्कर्स विच स्ट्रीम्ड डाऊन हिज चीक्स इवन हाफ विट्स आईज वुड स्पार्कल इन सच अ सेटिंग. आणि त्याच्या डोळ्यामध्ये चमक, हाफ इट्स आईज, एक लोकांना आकर्षक करण्याची एक कला त्याच्या डोळ्यामधून आपल्याला दिसते. टू क्राउन द इफेक्ट ही वुंड अ सॅफ्रॉन कलर्ड टर्बन अराउंड हिज हेड. टू क्राउन द इफेक्ट याच्यामध्ये आणखी परिणाम वाढवण्यासाठी किंवा आणखी लोकांना आकर्षकता वाढवण्यासाठी किंवा एखादा क्लायंट आकर्षक करण्यासाठी त्यांना आणि काय केलेलं आहे, परिधान केलेलं आहे, सॅफ्रॉन कलर्ड टर्बन अराउंड हिज हेड, म्हणजे भगव्या रंगाचं टर्बन फेटा त्यानं आपल्या डोक्याला बांधलेला आहे. आणि हे सगळं त्याचं रूप पाहून लोक आपोआपच आकर्षित होत होते. दिस कलर स्कीम नेव्हर फेड. भगवा कलर कधीही अपेक्षित ठरत नाही, कारण भगवा साधू संत ज्योतिषी हे सगळे भगवे कलर असणारे कपडेच घालतात. पीपल वेअर अट्रॅक्टेड टू हिम ॲज बीज आर अट्रॅक्टेड टू कॉस्मॉस और डेलिया स्टार्स. सो हिअर द रायटर यूज्ड सिमिली हिअर. पीपल वेअर अट्रॅक्टेड टू हिम, लोक त्याच्याकडे अशी आकर्षक व्हायची जसे बीज म्हणजे मधमाशा अट्रॅक्टेड टू कॉस्मॉस और डेलिया. कॉस्मॉस डेलिया ह्या फुलांकडे जशा मधमाशा अट्रॅक्ट होतात, आकर्षित होतात, तसंच त्याच्याकडे लोक आकर्षित व्हायचे. ही सॅट अंडर द बोज ऑफ स्प्रेडिंग टॅमरिंड ट्री विथ फ्लँक्ड अ पाथ रनिंग थ्रू द टाउन हॉल पार्क. सो ही हॅज हिज सिटिंग प्लेस, त्याचे बसण्याचे एक ठिकाण होते. देअर इज अ बिग टॅमरिंड ट्री इन दॅट मार्केट. त्या मार्केट प्लेसमध्ये किंवा मेन रोडवर एक टॅमरिंड ट्री, चिंचेचं एक मोठं झाड होतं आणि त्या झाडाखाली तो बसायचा. अ पाथ रनिंग थ्रू द टाउन हॉल पार्क, आणि तिथूनच टाउन हॉल पार्ककडे जाणारा रस्ता होता. इट वॉज अ रिमार्केबल प्लेस इन मेनी वेज अँड दॅट प्लेस इज ऑल्सो रिमार्केबल. आणि ते ठिकाण सुद्धा त्याचं बसण्याचं अतिशय योग्य असं ठिकाण होतं. स्टुडंट्स, टुडे वी हॅव स्टडीड icebreaker of this lesson, writer's information and some part of this lesson. So in my next video we will see next part of this lesson. Thank you.